राज्य में आरक्षण का मुद्दा दिन ब दिन गंभीर होता जा रहा है। ओबीसी और मराठा समाज के बीच बढ़ते तनाव के लिए कांग्रेस पार्टी जिम्मेदार है, ऐसा आरोप भाजपा विधायक और ओबीसी नेता कृष्णा खोपड़े ने किया है। खोपड़े का कहना है कि कांग्रेस के नेता जानबूझकर ओबीसी और मराठा समाज में मतभेद पैदा करने का काम कर रहे हैं। अब तक महाराष्ट्र में कांग्रेस के कई मुख्यमंत्री हुए, लेकिन किसी भी कांग्रेस सरकार ने मराठा समाज को न्याय दिलाने का प्रामाणिक प्रयत्न नहीं किया। ऐसी टीका भी उन्होंने की। मराठा समाज को आरक्षण के लिए कई वर्षों से संघर्ष करना पड़ रहा है, लेकिन कांग्रेस शासनकाल में इस प्रश्न को हल करने के लिए गंभीरता नहीं दिखाई गई। दूसरी ओर ओबीसी समाज के आरक्षण अधिकारों को लेकर भी भ्रम की स्थिति कांग्रेस ने ही पैदा की है, ऐसा आरोप खोपड़े ने लगाया। उन्होंने आगे कहा कि मौजूदा परिस्थितियों में ओबीसी और मराठा समाज के बीच तनाव बढ़ना टाळने के लिए प्रयत्न होने आवश्यक है, लेकिन कांग्रेस नेताओं की बयानबाजी समाज में दुविधा निर्माण कर रही है। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट रूपाने सांगितलं का कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजावर भी अन्याय होणार नाही, कारण त्यांनी मराठा समाजावर सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे ओबीसी समाजाचे काही लोक भ्रम फैलवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। विशेष करून काँग्रेसमध्ये जी दोन फाड त्या ठिकाणी दिसत आहे। विजय वडेट्टीवार हे स्वतः ओबीसी विभागाचे मंत्री होते। काँग्रेसचं राज्य 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये होतं, कधी त्यांनी मराठ्याचा एकही प्रश्न सोडवला नाही, ओबीसी समाजाचे सुद्धा एकही प्रश्न त्यांनी सोडवला नाही। आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसी मंत्रालय त्या ठिकाणी उघडलं। ओबीसीच्या मागण्या ज्या होत्या त्या अनेक मागण्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून काँग्रेस कुठेतरी आपली रोटी शेकण्याचं काम, या राजकीय दृष्टिकोनातून रोटी शेकण्याचं काम या ठिकाणी निश्चित स्वरूपात करत आहे। ज्या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काही घोषणा त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर काँग्रेस वाल्याची दुकानदारी जी सुरू होती ती आता बंद झालेली आहे। आपल्या सगळ्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठाचे काँग्रेसवालेच होते, परंतु काँग्रेसनं कधी त्याला न्याय देण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि म्हणून ओबीसी समाजासोबत ही काँग्रेसनं आजपर्यंत दुपट्टी भूमिका घेतली। राजकीय हेतूने मतदान घेण्याचं काम केलं, त्यांच्यावर सतत अन्याय काँग्रेसने त्या ठिकाणी केला आहे आणि म्हणून विजय वडेट्टीवार असेल, त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असेल, नाना पटोले असेल, हे आयत्या तबल्यावर हात मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करून लोकांना गुमराह करण्याचे काम, ओबीसी समाजाला गुमराह करण्याचे काम हे या ठिकाणी करत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारचे ओबीसी विभागाचे जे मंत्री अतुलजी सावे त्यांनी स्वतः नागपुरात येऊन ओबीसी समाजाच्या तायवाडे साहेबांचे उपोषण त्यांनी त्या ठिकाणी सोडवलं आणि 12 मागण्या जे त्यांच्या होत्या ते मान्य करण्याचा निर्णय घेतला। बहुतेक उद्या मंत्रालयामध्ये त्याची बैठक भी होणार आहे आणि म्हणून या काँग्रेसवाल्याची दुकानदारी बंद होत आहे आणि त्यामुळे हे काहीतरी लोकांना गुमराह करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात। काँग्रेसनं तर 50 वर्ष हे धंदे केले। काँग्रेसनं तर आरक्षणच्या संदर्भात असेल, एकामेकाच्या जातीमध्ये झगडे लावण्याचे काम असेल, याला कधी काँग्रेसनं कधी मराठा समाजाच्या संदर्भात न्यायाची भूमिका कधी घेतली आहे का? आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी घेतली नाही। आणि तुम्ही पहा ना, इतिहास तुम्हाला सांगते, इतक्या वर्षापासून 50 वर्षापासून काँग्रेसचं राज्य होतं, कधी त्यांनी ओबीसीचं मंत्रालय उघडलं नाही, कधी ओबीसीवर न्यायाची भूमिका त्यांनी घेतली नाही। मराठा समाजावर भी त्यांनी सतत अन्याय केला, मराठा समाजाला भी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही आणि दोघेही समाजामध्ये आपसामध्ये ओबीसी असेल, तुमच्या मराठा असेल आणि बाकीच्याही समाजामध्ये आपसामध्ये झगडे लावून आपली दुकानदारी कशी चांगली राहील त्या दृष्टिकोनातूनच यांनी प्रयत्न केला
आणि हे महाराष्ट्राच्या जनतेने 2024च्या निवडणुकीमध्ये हे दाखवून दिलं आहे का 10, 16, 20 हे तिन्ही पक्ष मिळून 10, 16, 20च्या वरत हे वाढले नाही. एकूण संख्या यांची 46 वर महाराष्ट्राच्या जनतेने आणून ठेवली आहे. आणि म्हणून आता याला भीती वाटून राहिली का येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे या काळामध्ये जनतेला कुठंतरी आपसामध्ये लढवायचं, वातावरण दूषित करायचं. आता जनतेच्या बी लक्षात आलेलं आहे का काँग्रेस किती धोकेबाज आहे, किती बैमान आहे. आश्वासन देऊन एक बी आश्वासन पूर्ण करत नाही हे लोकांच्या लक्षात आलं आहे. आणि त्याच्यामुळे यांची धावपळ याच्यासाठी आहे का आपली दुकानदारी हे बंद होऊ नये याच्यासाठी ही यांची धावपळ आहे. क्या आपको कम सुनाई देता है? क्या आप शोर में ठीक से सुन नहीं पाते? क्या आपको फोन पर सुनने में परेशानी होती है? क्या टीवी की आवाज आपको साफ नहीं आती? क्या आप अपने पुराने हियरिंग एड से संतुष्ट नहीं है? तो अब चिंता छोड़िए, अब सुनना होगा आसान. मुकुंद स्पीच एंड हियरिंग सेंटर लाया है आपके लिए अत्याधुनिक श्रवण यंत्र, रिचार्जेबल हियरिंग एड, ब्लूटूथ हियरिंग एड और डिजिटल हियरिंग एड के साथ कान की जांच एवं परामर्श. आकर्षक ऑफर्स, 3 सर्विस कूपन, 2 साल की वारंटी, एक्सचेंज ऑफर उपलब्ध. पता मुकुंद स्पीच एंड हियरिंग सेंटर, G012 सिद्धेश साई दर्शन अपार्टमेंट, सक्करदरा रोड, रघुजी नगर, नागपुर. संपर्क करें 7620306225 पर. आज ही संपर्क करें और अपना जीवन फिर से सुने, साफ, स्पष्ट, बिना रुकावट.